नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर. तर पहा मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की ऊसाचे भरघोस आणि जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी नेमके कोणते रासायनिक खत डोस दिले पाहिजे. बऱ्याचदा मेहनत करूनही आपल्याला हवा तसा उतारा मिळत नाही. मग खताचे योग्य नियोजन कसे करावे आणि कोणते महत्त्वाचे 4 डोस द्यावेत आणि कोणत्या वेळेस द्यावेत, फवारण्या कोणत्या असाव्यात, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर आपल्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला मित्रांनो एकरी 150, 100, 125 टन जर उत्पादन काढायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपण हा व्हिडिओ कुठून पाहता ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, ऊसाची वाढ ही जोमाने होण्यासाठी आणि पिकाला योग्य पोषण मिळवण्यासाठी रासायनिक खतांचे योग्य व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. मग ते मित्रांनो, तुम्ही ऊसाची लागवड केल्यापासून तर ऊस तोडणीपर्यंत जर तुम्ही योग्य नियोजनबद्ध जर मित्रांनो खतांचं असेल, फवारणीचं असेल, ठिबकमधून खत सोडायचं असेल, हे सर्व अचूक नियोजन जर केलं तर मित्रांनो तुम्ही एकरी 120 टन, 10 टन, 100 टन ऊस नक्की काढू शकता. त्यासाठी मित्रांनो पहिलं नियोजन आहे ऊसाची लागवड किंवा उगवण झाल्यानंतर, म्हणजेच पहिले 1.5 ते 2 महिन्याच्या ऊसासाठी पिकाच्या मुळांना योग्य तो रासायनिक खतांचा डोस द्यावा लागतो. मग त्याच्यामध्ये कोणत्या खतांचा रासायनिक डोस द्यावा लागतो आपण हे पाहूया मित्रांनो. तर मित्रांनो साधारणपणे यामध्ये गंधक, पोटॅश आणि युरियासारख्या घटकांचा योग्य समतोल ठेवावा लागतो. आणि मग याच्यामुळे आपल्या ऊसाची जी मुळी आहे, आपल्या ऊसाचे जे फुटवे आहेत ते मित्रांनो योग्य प्रमाणात चांगल्या क्वालिटीचे एकसारखे ऊस वाढतात. बघू शकता तुमच्या समोर हे ऊस आहे, खूप चांगल्या प्रकारचे याचे फुटवे आहे. ऊसाची जाडीसुद्धा भरपूर झालेली आहे. केवळ याचं जे लक्षण आहे ते मित्रांनो योग्य खत व्यवस्थापन. आणि योग्य खत व्यवस्थापन जर तुम्हाला जर मित्रांनो जमलं तर तुमचा कोणीच 100-150 टन एकरी उत्पादन काढण्यापासून रोखू शकत नाही. आता दुसरा महत्त्वाचा मित्रांनो आहे ते म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट. आता मॅग्नेशियम सल्फेटचा वापर कसा करायचा? अनेकदा आपण काय करतो मित्रांनो, खतांमध्ये मॅग्नेशियम सल्फेट वापरतो, परंतु युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट एकत्र करताना त्याला काय होतं मित्रांनो, पाण्याचा अंश सुटतो, म्हणजे खत पाणवतं, ओलं तयार होतं आणि पाणी सुटतं त्याला. पण यामुळे जमिनीच्या खतांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. हे घटक एकमेकांना पूरक ठरून पिकांच्या मुळांपर्यंत अन्नद्रव्य पोचवण्याचं कार्य करतात. त्याच्यामुळे मित्रांनो हा मॅग्नेशियम सल्फेट आणि युरिया एकत्र करून जर आपण दिला तर त्याचा निश्चित आपल्या ऊसासाठी त्याचा चांगल्या प्रकारचा फायदा होतो. दुसरी गोष्ट मित्रांनो, आता भरतीच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस आपला ऊस मोठाला होतो आणि ज्यावेळेस आपल्याला ऊसाला भर लावायची आहे आणि त्यावेळेस जर आपण योग्य खत व्यवस्थापन जर केलं तर मित्रांनो त्याच्यामध्ये सुद्धा आपले ऊस एक प्रमाणात सारखे वाढतात आणि खूप चांगल्या प्रकारचा ऊस एकसारखा वाढून कांड्याची जाडी असेल मित्रांनो, वजन असेल, उंची असेल, ही एकसारखी होते. तर त्यासाठी मित्रांनो भरती खत डोस म्हणजेच याला म्हणतात ऊसाला लागवडीनंतर योग्य वेळी भरती देणे म्हणजेच माती लावणे मित्रांनो, आणि त्यासोबत योग्य खतांचा डोस देणं गरजेचं आहे. यामुळे ऊसाची फूट योग्य निघते आणि कांड्यांची लांबी वाढते. दुसरी गोष्ट मित्रांनो, फवारणी आणि पाण्याचे व्यवस्थापन हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये मग ऊसाच्या पानांकडे किंवा ऊसाचे पाने जाड किंवा कांड्यांची संख्या जाड किंवा कांड्यांची संख्या जास्त होणे हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. फक्त जमिनीत खत देऊन मित्रांनो चालत नाही, तर पिकाला योग्य वेळी पाण्याचे नियोजन आणि फवारण्यासुद्धा कराव्या लागतात. पिकाच्या वाढीसाठी मित्रांनो, पिकाच्या वाढीच्या अवस्थेत अमोनियम सल्फेट यासारख्या घटकांचा वापर केल्यामुळे मुळांची जी वाढ आहे ती जोमाने होते आणि झाडाला नत्राची उपलब्धता सुधारते.
दुसरी गोष्ट, योग्य वेळी दिलेलं खत आणि पाण्यामुळे ऊसाची प्रत्येक कांडी लांब होते आणि टणक बनते. त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य खत व्यवस्थापन जर केलं तर त्याचा फायदा मित्रांनो हा आपल्या ऊसासाठी चांगल्या प्रकारचा होतो. आता दुसरी गोष्ट, आपली जमीन जर चोपण असेल किंवा खारट असेल किंवा बोरच्या पाण्यात सुद्धा योग्य खत व्यवस्थापन केले तरीही मित्रांनो आपण एकरी किमान 100 ते 150 टनापर्यंत उत्पादन घेऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या ऊस पिकामध्ये योग्य उत्पादन वाढवायचं असेल तर हे खत व्यवस्थापन नक्की करून बघा. मित्रांनो, खत व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे. त्याला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या ऊसामध्ये खत व्यवस्थापन जर केलं तर तुम्ही तुमच्या ऊसामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊ शकता. हे मित्रांनो 4 महत्त्वाचे डोस आहेत आणि हे वेळोवेळी जर तुम्ही तुमच्या ऊसामध्ये जर दिले तर त्याचा खूप चांगला फायदा आणि चांगला रिझल्ट येऊ शकतो. मित्रांनो, पहिला डोस आहे DAP किंवा सिंगल सुपर फॉस्फेट, युरिया आणि गंधक. याचा पहिला डोस ऊसाला देणं खूप गरजेचं आहे आणि याच्यामुळे काय होतं मित्रांनो, ह्या डोसमुळे ऊसाची मुळाची वाढ जोमाने होते, पिकाला सुरुवातीला आवश्यक अन्नद्रव्य मिळतात आणि फूट चांगली निघण्यास मदत होते. आता दुसरा महत्त्वाचा डोस मित्रांनो, तो घटक आहे पोटॅश, युरिया आणि गंधक. आता हे जर आपण एकत्र जर हा डोस जर दिला किंवा टप्प्याटप्प्याने दिला तर ऊसाला जे जाडी आहे वाढण्यास आणि जाडीची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास हे गंधक दिल्याने जमिनीची अन्नद्रव्याची उपलब्धता चांगले सुधारते. त्याच्यामुळे पोटॅश, युरिया आणि गंधक हा दुसरा डोस मित्रांनो तुम्ही तुमच्या ऊसामध्ये अवश्य देऊ शकता. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा डोस तो म्हणजे वाढीच्या अवस्थेत आणि तो डोस आहे मॅग्नेशियम सल्फेट आणि अमोनियम सल्फेट. आता मॅग्नेशियम सल्फेट आणि अमोनियम सल्फेट याचा फायदा काय होतो मित्रांनो, मॅग्नेशियममुळे पानांमध्ये हरितद्रव्य वाढते ज्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया जलद होते आणि ऊस गर्द हिरवागार राहतो. आणि अमोनियम सल्फेटमुळे पिकाला नत्राची योग्य उपलब्धता होऊन वाढ जोमाने होते. त्याच्यामुळे हा तिसरा डोस तुमच्या ऊसामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि मित्रांनो, आता चौथा डोस म्हणजे ऊसाला हा चौथा डोस खूप महत्त्वाचा आहे. हा अखेरचा डोस मानला जातो. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही पोटॅश सूक्ष्म अन्नद्रव्ये हे या डोसमध्ये देऊ शकता. तर ह्या डोसची ऊसाची कांड्यांची लांबी आणि जाडी वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. यामुळे ऊसाचे वजन वाढून एकरी उत्पन्नामध्ये विक्रमी वजन वाढ होऊ शकते. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही हे 4 डोस तुम्ही तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार, तुमच्या ऊसाच्या प्रकारानुसार हे जर तुम्ही टप्प्याटप्प्यामध्ये जर हे 4 डोस जर दिले तर मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारचं ऊस उत्पादन घेऊ शकता आणि चांगल्या प्रकारचा ऊस तुमचा येऊ शकतो. एका ऊसाला 20-25 ऊस सहज तुमच्या निघू शकतात आणि 20-25 ऊस जर मित्रांनो निघले तर तुमची एका जागेवरती एक ऊसाची टपोरी मोळी निघेल. बघू शकता आता समोर तुम्हाला हा ऊसाचं बेड दिसत असेल, जवळपास 25-30 ऊस आला आहे आणि त्याला आता मित्रांनो फक्त आपल्याला जाड बनवायचं आहे. त्यासाठी मित्रांनो हे खत व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला ही सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतची जी ही 4 डोसची माहिती मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. आपणास ही माहिती कशी वाटली मित्रांनो नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि नवीन असेल तर आपल्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मित्रांनो असाच भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. असेच आपल्या चॅनलला जोडून राहा. जय जवान जय किसान.